ही सगळ्या माझ्यावर रागावल्यात। मी वचन दिल्याप्रमाणे हा पाडा वाचवला नाही असं तुम्हाला सगळ्यांना वाटतंय। पण या ताराने नेहमी तुमच्या सगळ्यांच्या भल्याचाच विचार केला होता। दयानंद काका कोल्हापूरला असतात, त्यांनीच आपला हा पाडा विकत घेतला होता। घाबरू नका, ते तुम्हाला कोणालाही काही नुकसान होऊ देणार नाही। उलट तुमच्या सगळ्यांचं नीटपणे पुनर्वसन होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना रोजगार सुद्धा देणार आहेत। आता त्याबद्दल तेच तुमच्याशी बोलतील। सर्वप्रथम इथे जमलेल्या स्त्री वर्गाला वंदन करायचंय। स्त्री किती तिची नाती, स्त्री ही आई, स्त्री ही बहीण, स्त्री ही मावशी, स्त्री ही आत्या, स्त्री ही बायको, स्त्री ही घर सांभाळणारी, स्त्री ही घर उभं करणारी, स्त्री सतत काम करत असते, सतत मेहनत करत असते, कष्ट करत असते, पण तिच्या हाताला जर काम मिळालं तर घर चालवण्यासाठी केलेली मेहनत सार्थकी लागते। आपली स्वप्न पूर्ण करण्याकरता तिला बळ मिळतं। आणि हे सगळं मी बोलतोय कारण मला माझी आई आठवते। आई, आम्हाला मोठं करण्याकरता तिने किती कष्ट घेतले, किती मेहनत घेतली, हे सगळं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय। हे मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही। तारा, आता तू या सगळ्या बायकांना ओळखतेस, त्यांचं स्किल तुला माहिती आहे। या बायकांच्या स्किल वरून त्या काय काय काम करू शकतात याचा अंदाज घेऊन त्यांना सिलेक्ट कर आणि त्यांच्यावर तशी जबाबदारी टाक। हो काका। तर आता आपण पापड लोणची करण्याचं जे काम आहे ते घरी बसून करायचं नाहीये। त्यासाठी प्रत्येकीला आपापलं घर सांभाळून बऱ्यापैकी वेगळा वेळ द्यावा लागणार आहे। त्यामुळे प्रत्येकीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे। तारा, अगं हे काय, या बाईला तानं बाळ आहे, यांना कामावर कसं लावता येईल?
नाही नाही नाही, हे बघ, हवं तर आपण त्यांना भत्ता देऊ, पण जोपर्यंत बाळ रांगत नाही तोवर त्यांना कामावर घ्यायचं नाही. आपण त्यांना बाळंतपणाची रजा देऊ. बरं काका. ताई, तुम्ही बसा बरं. मावशी, तुम्ही इकडे या बरं. सावकाश सावकाश सांभाळा सांभाळा सांभाळून या. सांभाळा सांभाळा, सावकाश सावकाश. सांभाळा मावशी. तारा, हा, मला काय वाटतं की आपण तुझ्या वयाच्या म्हणजे तुझ्या बरोबरीच्या मुलींना आपण कामावरती घेऊया. म्हणजे त्या कशा हिरिरीने काम करतील. आता कंपनी आपली नवीन आहे, त्यामुळे त्यांची आपल्याला मदतच होईल. आणि आपल्यालाही खूप मेहनत करावी लागेल. आणि जसजशी आपली कंपनी वाढेल, आपली कंपनी मोठी होईल, त्याप्रमाणे या सगळ्यांना सामावून घेऊ की आपण. काय वाटतं? हा काका, बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही सगळ्यांनी काही वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी आपल्याला नंतर वेगळं काही करता येतंय का आपण बघूया. हा, या तुम्ही बसा. बस शुड. बघते मी. बघ बघ. वा तारा वा, तुला माणसांची पारख आहे. बरं तारा, या सगळ्या जणींना तू आपला प्लॅन नीट समजावून सांग. नाहीतर या तिघींनाही आपल्या घरी बोलवूनच घे ना. घरी? हो. जरा आलोच मी, फोन करतो. बरं.